नमस्कार बालमित्रांनो, आज आपण एका खूप सुंदर कवितेचा अभ्यास करणार आहोत जिचे नाव आहे झुळूक. कवी दामोदर कारे यांना एक लहानशी झुळूक व्हावेसे वाटते. होय आई. ते म्हणतात, झुळूक व्हावे मी, वा घ्यावे सर्वांचे दुःख. वा. मला एक छोटीशी झुळूक व्हायचंय. माझं मन जिथे ओढ घेईल तिथे मला अगदी मनासारखं उडायचंय. माझी पण इच्छा आहे उडण्याची. खूप छान. कधी बाजारी, कधी नदीच्या काठी राईत, कधी वा पडक्या वाड्यापाठी हळू थपकत जावे, कधी कानुसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. लावून अंगुली कलिकेला हळुवार, ती फुलून बघे तो व्हावे पार पसार, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिश दिशातून फिरता उधळूनी द्यावा. होय. तुम्ही सांगा. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर, शेतात पाचूच्या वेळूच्या कुंजी वाजूनी अलगूच, कणसांच्या कानी सांगावे हितगूच, शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, हो बाई. गालुनी जांभळे विकली भुळभुळ तिरी, हो. दिंभरी राहुनी दमला दिसता कोणी टवटवी मुखावाणावी. बिलगोनी स्वच्छंद अशा या, करुणी नाना मौजा, घ्याव्या विसावा. यावे मी तिन्ही सांजा. झुळूक कधी बाजारी जाते तर कधी नदी काठी, तिला कोणाचेही बंधन नाही, कळीला स्पर्श करून तिला फुलवणे, फुलांचा सुगंध सर्वत्र पसरवणे ही झुळुकीची गोड कामे आहेत. थकलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर फिरून त्याला ताजेतवाने करणे हे झुळुकीचे सर्वात महत्त्वाचे काम आहे. तर मित्रांनो, आज आपण झुळुकीप्रमाणे मुक्तपणे फिरायला शिकलो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद मॅडम. नक्की लाईक करू. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. भेटूया पुढच्या भागात. जय भवानी. जय शिवाजी.